नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण 31 जुलैचा करंट अफेअर्स या ठिकाणी बघणार आहोत. तर सेशनला सुरुवात करण्याआधी सिलेक्शन बॅचचे ऍडमिशन सुरू आहेत. उद्यापासून लाईव्ह लेक्चर सुद्धा सुरू होतील. मित्रांनो, आज जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर फक्त 799 रुपयामध्ये तुम्हाला या बॅचमध्ये ऍडमिशन मिळून जाईल. तर आपलं ऍप डाउनलोड करा, टेलिग्राम इंस्टाग्राम पेज सुद्धा जॉईन करा आणि काही अडचण असेल तर आपल्या नंबरवर कॉल करायला विसरू नका. मग बघा, आजचा पहिला प्रश्न आहे. जुलै 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली किंवा कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर मित्रांनो, विश्वनाथन आनंद हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर भारताचे एक महान बुद्धिबळपटू आणि 5 वेळा विश्वविजेते विश्वनाथन आनंद यांनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे म्हणजेच फिडेचे हंगामी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. तर अकार्डी ड्वॉरकोविच यांचे उत्तराधिकारी आहेत ते. जागतिक बुद्धिबळ महासंघ जो आहे त्याविषयी तुम्हाला वर्ल्ड चेस फेडरेशन बद्दल दिलंय. 20 जुलै 1924 ला स्थापना झाली होती. स्वित्झर्लंड मधील लॉझॉन या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जुलै 2026 मध्ये कोणत्या देशाच्या बुखारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक स्टडीजने भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे? तर मित्रांनो, रोमानिया देशाने त्यांना ही जे काही डॉक्टरेट आहे ते प्रदान केलेलं आहे. रोमानियाची ही बुखारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक स्टडीज जे आहे तर त्यांनी द्रौपदी मुर्मू या आपल्या राष्ट्रपतींना त्यांच्या विद्यापीठाचा सर्वोच्च शैक्षणिक सन्मान डॉक्टर होनोरिस कॉसा प्रदान करण्यात आलेला आहे. तर सन्मान का करण्यात आला या पदवीने किंवा याच्याने? तर त्यांना त्यांचं उत्कृष्ट सार्वजनिक सेवेसाठी, शिक्षण आणि सामाजिक समावेशनासाठी असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी तसंच भारत रोमानिया द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी दिलेलं जे योगदान आहे त्याबद्दल हा किताब देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे. भारताचे पहिले क्वांटम फायनान्स हब कुठे स्थापन केले जाईल? तर आपण पाहिलं होतं याविषयी ऑलरेडी. तर हे कुठे स्थापन केलं जाणार आहे? आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीमध्ये आपल्याला भारतातील पहिलं जे क्वांटम बँक संचलित क्वांटम फायनान्स हब स्थापन केलं जात आहे. यामध्ये पंजाब नॅशनल बँकेचा सोबत काय केलेले तर ऍग्रीमेंट झालेला आहे आंध्र प्रदेश सरकारचं. तर क्वांटम कम्प्युटिंग आणि याचा वापर करून जे काही बँकिंग क्षेत्रामधील सायबर सुरक्षा मजबूत करणं किंवा फसवणूक शोधणं, डिजिटल बँकिंग सुरक्षित करणं हे याचं उद्दिष्ट असणार आहे. आंध्र प्रदेशची स्थापना जी आहे ते 1 नोव्हेंबर 1956 ला म्हणजे 1 ऑक्टोबर 1953 ला भाषेच्या आधारावर आणि पूर्ण स्वरूपात 1956 मध्ये स्थापना झाली. अमरावती ही राजधानी आहे आणि एन चंद्रबाबू नायडू हे त्याचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. पुढचा प्रश्न आहे. जुलै 2026 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने परीक्षेतील गैरप्रकार आणि प्रश्नपत्रिका फुटणे रोखण्यासाठी कोणत्या विधेयकातील दुरुस्त्यांना मंजुरी दिलेली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे सार्वजनिक परीक्षा गैरप्रकारांना प्रतिबंध सुधारणा विधेयक 2024. बेसिकली रिसेंटली जे काही आंदोलन वगैरे झालं आणि त्याचा एक परिणाम दिसतो की केंद्रीय मंत्रिमंडळाने परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपर फुटी रोखण्यासाठी हा जो कायदा आहे 2024 चा त्यामध्ये सुधारणा करायला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेली जी बैठक होती त्यामध्ये सार्वजनिक परीक्षा गैरप्रकारांना प्रतिबंध सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली आणि एकत्रितपणे वृत्तपत्र फुटी करणाऱ्या माफिया किंवा टोळ्यांना कमाल 10 वर्षाचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद केलेली आहे. पुढचा प्रश्न घेऊया. केंद्रीय मंत्रिमंडळाने जुलै 2026 मध्ये देशात 3 अत्याधुनिक स्पेशालिस्टी केमिकल पार्कच्या बांधकामासाठी 3030 कोटींच्या अर्थसंकल्पासह कोणत्या योजनेला मंजुरी दिलेली आहे? तर मित्रांनो, महारसायन योजना, भारतीय औद्योगिक विकास योजना रसायन जी आहे याला मंजुरी दिलेली आहे. औद्योगिक विकास योजना रसायने ग्रँड केमिकल्स योजना म्हणून ओळखली जाते. ही केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये जाहीर करण्यात आली होती आणि भारत सरकारने देशामध्ये 3 समर्पित केमिकल पार्क उभारण्यासाठी भारत औद्योगिक विकास योजना रसायन भविष्य रसायन योजना म्हणून त्याची मंजुरी केली आहे. ही योजना 2026-27 ते 2031 पर्यंत 30-31च्या 5 वर्षाच्या पिरियडसाठी राबवण्यात येईल. देशाला रासायनिक क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनवणं हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. 3030 कोटी रुपये हे याचं एकूण बजेट असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. कारगिल विजय दिवस 2026 केव्हा साजरा केला गेला? तर कारगिल विजय दिवस जो आहे तो 26 जुलैला साजरा करण्यात येतो. 26 जुलैला 2026 मध्ये 27वा वर्धापन दिन होता या विजयाचा.
तर तो साजरा केला गेला. 1999ला जे कारगिल युद्ध झालं होतं, ज्यामध्ये पाकिस्तानी घुसखोरांविरुद्ध भारतीय सशस्त्र दलांनी मिळवलेले जे काही हिस्टॉरिकल विजय, तर त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस आपण साजरा करतो. 26 जुलै 1999ला भारतीय लष्कराने लडाखच्या कारगिल भागातून पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून ऑपरेशन विजय जे आहे ते यशस्वीरित्या पूर्ण केलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, जुलै 2026 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आरबीआयच्या व्यापार प्रेषणासाठी कायमस्वरूपी अधिकृत विक्रेता श्रेणी परवाना प्राप्त करणारी भारतातील पहिली गैर बँक संस्था कोणती आहे? सो महत्वाचा क्वेश्चन आहे. एबिक्स कॅश वर्ल्ड मनी हे काय आहे? तर ही पहिली गैर बँक संस्था आहे जिने भारतातील रिझर्व्ह बँकेकडून आरबीआय कडून व्यापार प्रेषणासाठी कायमस्वरूपी अधिकृत विक्रेता श्रेणी 2 AD2 परवाना जो आहे तो प्राप्त करणारी ही भारतातली पहिली गैर बँक संस्था ठरलेली आहे. सो हा जो लायसन्स आहे, परवाना आहे, तो कंपनीला सुधारित फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे असते किंवा फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट नाही पण जे फॉरेन करन्सी आहे, जे परकीय चलन आहे त्याच्या व्यवस्थापनाशी रिलेटेड हमी तसंच विनिमय जे ते फेमाचा जो ऍक्ट आहे तर त्याच्या अंतर्गत राहून अतिरिक्त परकीय चलन व्यवहार करायला परवानगी देतो. सो जे काही विस्तारित अधिकार आहेत त्या अंतर्गत एबिक्स कॅश जे आहे ते आता प्रति व्यवहार 25 लाख रुपयापर्यंतच्या व्यापारी रेमिटन्सवर प्रक्रिया करू शकते. नेक्स्ट क्वेश्चन, जुलै 2026 मध्ये होणारी इंडिया ग्रीन हायड्रोजन समिटची दुसरी आवृत्ती कुठे आयोजित केली आहे? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे नवी दिल्लीमध्ये जी काही इंडिया ग्रीन हायड्रोजन समिट आहे त्याची दुसरी आवृत्ती आयोजित केलेली आहे. तर फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री फिक्की याचा आयोजक आहे. तर थीम होती यावर्षीची पोझिशनिंग इंडिया ॲज अ ग्लोबल हायड्रोजन हब. नेक्स्ट क्वेश्चन, डीआरडीओच्या कोणत्या प्रयोगशाळेने क्रूझ क्षेपणास्त्रे आणि ड्रोन UV साठी 350 किलो थ्रस्ट श्रेणीतील भारताचं पहिलं स्वदेशी डिस्पोजेबल टर्बोनेट इंजिन जे आहे टर्बोजेट इंजिन विकसित केलेलं आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे गॅस टर्बाइन संशोधन संस्था GTRE ने हे केलेलं आहे. सो GTRE ने भारताचं पहिलं 350 किलो थ्रस्ट श्रेणीमधलं स्वदेशी डिस्पोजेबल एक्सपेंडेबल टर्बोजेट इंजिन जे ते डेव्हलप केलंय. सो DRDOचं बंगळूर स्थित प्रयोगशाळा आहे गॅस टर्बाइन रिसर्च एस्टॅब्लिशमेंट. तर हैदराबाद स्थित खाजगी कंपनी आझाद इंजिनिअरिंगने जवळपास 24 महिन्यामध्ये त्याचं उत्पादन जे आहे आणि जुळवणी जी आहे ती पूर्ण केलेली आहे. सो बेसिकली हे जे इंजिन आहे ते स्पेशली भारतीय लष्कराच्या भविष्यातील लांब पल्ल्यांचे जे क्रूज मिसाइल्स आहेत तर त्यांच्या मानवरहित हवाई वाहनं जी झाली त्याचबरोबर आत्मघाती ड्रोन आहेत ते टार्गेट ड्रोन आहेत तर यांना एक पॉवरफुल जोर देण्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय टाइप 1 मधुमेह शिखर परिषद 2026 कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? तर मित्रांनो ही ओडिसामध्ये आयोजित ही राजस्थानमध्ये जोधपूर या ठिकाणी आयोजित केली जाईल. सो आंतरराष्ट्रीय टाइप 1 मधुमेह शिखर परिषद 2026 भारतातील जोधपूर राजस्थान या ठिकाणी आयोजित केली जाईल. 3 दिवसीय परिषद जी 30 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 च्या दरम्यान आयोजित केलेली आहे. टाइप 1 जे काही डायबिटीज आहे तर त्याचं लवकर निदान झालं पाहिजे, इन्शुलिनची समान उपलब्धता, आधुनिक तंत्रज्ञान जसं की सतत ग्लुकोजचं निरीक्षण आणि मानसिक आरोग्य सहाय्य यासाठी व्यावहारिक सार्वजनिक आरोग्य धोरण विकसित करणं हे याचं मुख्य ध्येय आहे. पुढचा प्रश्न बघा, जुलै 2026 मध्ये ग्लोबल फायनान्स बँकेने कोणत्या बँकेला वर्ष 2026 साठी जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक 2026 म्हणून घोषित केलेलं आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. सो भारतीय स्टेट बँक जी आहे तर तिला काय केलेले 2026 वर्षासाठी जगातली सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून घोषित केलंय. सो स्टेट बँकेने सलग दुसऱ्यांदा हा किताब जिंकलाय. सो 52 कोटीपेक्षा अधिक जे काही ग्राहक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर बँकिंग सेवा पुरवल्याबद्दल SBI ला हा पुरस्कार देण्यात आलाय. बाकी जर तुम्ही पाहिलं तर जगातील सर्वोत्तम बँकेचा पुरस्कार 2026 चा सॅन्टेंडर स्पेनची बँक जे तिला मिळालाय. जगातलं सर्वोत्कृष्ट कॉर्पोरेट बँकेचा पुरस्कार जो आहे तो सिंगापूरची DBS बँक जी आहे तिला मिळालेला आहे. जुलै 2026 मध्ये नोबेल पारितोषिक विजेत्यांनी अव्यवस्थित आणि निशस्त्रीकरण शांततेसाठी रोम डिक्लेरेशन जे आहे ते स्वीकारलंय. त्याचा संबंध कशाशी आहे असा प्रश्न इथे विचारलाय. सो अणुबॉम्ब प्रक्षेपणाचे निर्णय घेण्यापासून आणि स्वायत्त प्रणालींपासून AI प्रणालींवर बंदी घालणं, निर्बंध घालणं याच्याशी रिलेटेड ते रोम डिक्लेरेशन
आहे. ठीक आहे, जे की नोबेल पारितोषिक विजेते जे आहेत त्यांनी हे स्वीकारलेलं आहे. निशस्त्र आणि निशस्त्रीकरण शांततेसाठीचं हे रोम डिक्लेरेशन आहे, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अणुशस्त्रांच्या वाढत्या धोक्याशी संबंधित आहे. मग स्पेसिफिकली युद्ध, शांतता आणि जे काही अणुशस्त्रांचा वापर होतोय त्या संबंधी जीवन मरणाचे निर्णय कधीही यंत्रावर किंवा अल्गोरिदमवर सोपवले जाऊ नयेत, तर ते कम्प्लिटली मानवी नियंत्रणाखाली असले पाहिजेत. नेक्स्ट क्वेश्चन, डीआरडीओने जुलै 2026 मध्ये कुशा या स्वदेशी लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी कुठे पूर्ण केलेली आहे? तर ओडिसामधील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बेट या ठिकाणी ही जी काही टेस्टिंग झालेली आहे ते आपल्याला बघायला मिळते. सो कुशा ही स्वदेशी लांब पल्ल्याची जमिनीवरून हवेत, ठीक आहे, लँड टू एअर मारा करणारे मिसाईल आहे, त्याची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. सो कुशा प्रकल्पांतर्गत डेव्हलप केलेली हवाई संरक्षण प्रणाली जवळपास 400 किलोमीटरच्या अंतरावरील शत्रूच्या धोक्यांना सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे. त्यांच्या उत्कृष्ट क्षमतांमुळे याला भारताचं स्वदेशी S-400 असं म्हटलं जातं. त्याचबरोबर भविष्यामध्ये परदेशी हवाई संरक्षण प्रणालींवरील भारताचं अवलंबित्व सुद्धा इथे कमी होईल. जुलै 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या व्हाईट गोल्ड इंडिया कॉटन नावाच्या अहवालानुसार कापूस लागवडीखालील क्षेत्राच्या बाबतीमध्ये भारताचा जागतिक क्रमांक कितवा आहे? सो व्हाईट गोल्ड इंडिया कॉटन स्टोरी हा जो रिपोर्ट आहे त्यानुसार भारताचा प्रथम क्रमांक लागतो कशामध्ये? जगामध्ये कापूस लागवडीखालील क्षेत्राच्या बाबतीमध्ये. तर भारतामध्ये जवळपास 114.84 लाख हेक्टर क्षेत्रावरती कापसाची लागवड केली जाते, जे जवळपास जगाच्या एकूण कापूस क्षेत्राच्या 304.8 लाख हेक्टर इतकं आहे, म्हणजे 38% इतकं आहे. तर कापूस उत्पादनाचा आणि वापराच्या बाबतीमध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. जागतिक धागा उत्पादनात भारताचा वाटा 19%. देशातील एकूण कापूस लागवडीखालील क्षेत्रापैकी 62% क्षेत्र पावसावर अवलंबून आहे आणि उर्वरित 38% क्षेत्रात सिंचन जे आहे त्यातून पाणी पुरवठा होतो. लास्ट क्वेश्चन आजचा, जुलै 2026 मध्ये भारतातील टियर 2 आणि टियर 3 सिटीज मध्ये AI नव उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी उन्नती AI 2.0 यात उन्नती से प्रगती हा डिजिटल कार्यक्रम कोणी सुरू केलेला आहे? तर मित्रांनो, मायक्रोसॉफ्ट आणि IIT दिल्ली यांनी मिळून उन्नती से प्रगती हा उन्नती AI 2.0 कार्यक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे. तर मायक्रोसॉफ्ट इंडिया आणि फाउंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सपोर्ट FITT तसंच IIT दिल्ली यांनी जॉईंटली उन्नती AI 2.0 उन्नती से प्रगती हा कार्यक्रम सुरू केला. टियर 2 आणि टियर 3 सिटीज ज्या आहेत त्यामध्ये तळागाळाच्या स्तरावरती AI चे स्किल्स, स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटला चालना देण्यासाठी हे सुरू करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचं सेशन आपण कंप्लीट केलेलं आहे. तलाठी भरतीची बॅच किंवा ग्रुप सी च्या प्री साठी तुम्हाला बॅच हवी असेल, इव्हन कुठलीही बॅच हवी असेल तर अभ्यास मित्रचं ऍप डाउनलोड करा. या बॅचचे लाईव्ह लेक्चर उद्यापासून सुरू होत आहे. 799 रुपयामध्ये आज तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. काही अडचण असेल कॉल मेसेज करा. टेलिग्राम, इंस्टाग्राम पेज जॉईन करायला विसरू नका. आणि जाता जाता टेस्ट क्वेश्चनचे आन्सर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे. व्हाईट गोल्ड इंडिया कॉटन स्टोरी नावाच्या रिपोर्टनुसार कापूस लागवडीखालील क्षेत्राच्या बाबतीत भारताचा जागतिक क्रमांक कितवा आहे? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.